नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. तिसऱ्या लाटेमुळे जगामध्ये कोरोनाची जणू सुनामी आली. अनेक देशांमध्ये दररोज लाखो नव्या रुग्णांची नोंद होते. अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये तर आरोग्य आणीबाणीच लागू करण्यात आले. भारतात 24 तासात 2.5 लाखपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला असल्याचं आता काही लपून राहिलेलं नाही. हा टप्पा किती धोकादायक आहे? बूस्टर डोसविषयी संशोधकांनी काय काय शंका उपस्थित केलेत? चीनमध्ये लोकांवर खरंच उपासमारीची वेळ आली का? या सगळ्या प्रश्नांचा भेद घेणारा आमचा खास कार्यक्रम जगभर कोरोना. भारतामधला कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग पाहता आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कारण अनेक राज्यांमध्ये रोज कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद होते आणि त्यामुळे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. पण काही राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग आढळून आल्यामुळे शाळांच्या प्रशासनाचं धाबदण आणलंय. पाहूया देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणारा आमचा स्पेशल रिपोर्ट. देशात कोरोनाचा हाहाकार. 24 तासात 2.5 लाख नवे रुग्ण. रोज वाढतोय रुग्णांचा आकडा. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलाय. एका दिवसात तब्बल 2,64,202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 239 दिवसांमध्ये ही 24 तासातील विक्रमी रुग्णसंख्या असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,65,82,129 वर जाऊन पोहोचली आहे. तर देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 5,753 इतकी झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाप्रमाणेच ओमायक्रॉनच्या फैलावाचा वेग वाढला असून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर आता 14.78% इतका झालाय. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जरी ही रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत असली तरी आपण कुणीही पॅनिकचं बटन दाबायची गरज नाही, पण त्याच वेळी निष्काळजी व्हायची गरज नाही. त्याचं सुवर्ण मध्य आपल्याला गाठण्याची गरज आहे. पॅनिकचं बटन दाबण्याची गरज याकरता नाही कारण की हा जो नवा विषाणू आहे हा जसा अधिक वेगानं पसरतो आहे तसंच त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा जो आजार आहे तो खूप सौम्य स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण खूप कमी आहे. देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अवघ्या 24 तासात 28,867 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनाचा संक्रमण दर 19.21% इतका झालाय. तसंच राजधानीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 75% लोकांनी कोरोनाची लस घेतली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. दिल्ली में 28,867 पॉजिटिव केस आए थे. पॉजिटिविटी रेट था 29.21%. 31 डेथ थी. 2424 बेड्स ऑक्यूपाइड थे और 13,000 से ज़्यादा बेड खाली थे. मतलब 85% से ज़्यादा बेड खाली हैं और 15% बेड ऑक्यूपाइड थे दिल्ली के अंदर. इकडे झारखंडच्या दुमका जिल्ह्यात कोरोनानं तांडव घातलंय. जरमुंडी, दुमका आणि शिकारीपाडा प्रखंडमधील 39 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुमका जिल्ह्यातील 34 शाळांना कोरोनानं विळखा घातला असून 11 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय 6 ते 14 वयोगटातील 5 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलंय. शाळांनी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. झारखंड सरकारने आता विद्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा आदेश दिला. लहान मुलामध्ये संक्रमण वाढेल ही अर्थातच तिसऱ्या लाट येण्याच्या पूर्वीपासून आपल्या मनामध्ये होती आणि त्याच्याकरता मुळामध्ये आपल्या मनात एकमेव कारण होतं की आपण 18 वर्षाच्या वरच्या मंडळींना लसीकरण केलेलं आहे आणि 18 वर्षाच्या खालच्या मुलांना आपण लसीकरण दिलेलं नाहीये आणि म्हणून ते एका अर्थानं त्यांच्याकडे हा विषाणू जाईल असा एक कयास आपल्या काही तज्ज्ञांचा होता. त्याच्या अनुषंगाने आपण तयारी देखील केलेली आहे, परंतु मुळामध्ये लहान मुलांच्या मध्ये हा संसर्ग जास्त वाढण्याची शक्यता नाही. इकडे कर्नाटकमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत चाललाय. गुरुवारी कर्नाटकमध्ये 25,000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 31,24,524 इतकी झाली आहे. तर 24 तासात 8 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. राज्यात कोरोनामुळे आजवर 38,397 जणांचा मृत्यू झाला.
आपल्याकडे साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे. हे जर पाहिलं आपण तर जानेवारीच्या अखेरीस आपल्याला हा जो पीक आहे तो गाठला जाईल असं वाटतंय आणि फेब्रुवारी पूर्ण महिना आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो बऱ्यापैकी खाली येईल असं आत्ताचं अनुमान आहे आणि हे अर्थातच अनुमान आहे. कर्नाटकप्रमाणेच तामिळनाडूमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढलाय. 24 तासात राज्यात 20,911 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 28,68,500 वर गेली. तिकडे बिहारमध्ये गेल्या 24 तासात 6,393 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पाटणा शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. नव्यानं नोंदणी झालेल्या 6,000 रुग्णांपैकी 2,275 रुग्ण हे एकट्या पाटणा शहरातले. जगभरात जे घडतं आहे त्याचा अभ्यासातून काही निरीक्षणं समोर आलेली आहेत आणि त्याच वेळी ज्याला आपण म्हणतो की गणितीय प्रारूप मांडणं, मॅथमॅटिकल मॉडेलिंग करणं, तर अशा पद्धतीनं पण काही मंडळी त्याचा अभ्यास करतायत. IIT कानपूरचा अभ्यास असेल किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये जे घडलं ते आपण जर पाहिलं तर साधारणपणे 4 ते 5 आठवडे हा संसर्ग वाढत जाईल आणि त्याच्यानंतर तो खाली येत जाईल वेगानं असं दिसतं. देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. तसंच कोरोनाचे निर्बंध लागू करताना सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर गदा येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यांना केल्या. हमें ये भी सुनिश्चित करना होगा कि होम आइसोलेशन में ही ज्यादा से ज्यादा ट्रीटमेंट हो सके. इसके लिए होम आइसोलेशन से जुड़ी गाइडलाइंस को, प्रोटोकॉल को, उसे फॉलो करना और स्थितियों के अनुसार इम्प्रोवाइज करना भी बहुत जरूरी है. थंडीत गारठलेल्या उत्तर भारतातही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. हिमाचल प्रदेशात गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाच्या 4,500 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे आगामी काळात राज्यात कोरोनाचे कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शुक्रवारी हिमाचल प्रदेश सरकारनं याविषयी तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आपण जरी म्हटलं की 4-5% रुग्णच फक्त भरती होतील किंवा आजही 90%च्या आसपास रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहेत, पण जर संख्या मोठी असेल तर त्याचे 4-5% सुद्धा संख्यामध्ये खूप होतात आणि त्यामुळं आपण जसं म्हणाला तसं रुग्णालयावर त्याचा एक बोजा होऊ शकतो. तो टाळण्याकरता म्हणूनच आपण काय म्हणतो आहोत की लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे ते पाळण्याची गरज आहे. देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आगामी काळात आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच आपण बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर अशा काही खास गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक नजर टाकूयात देशाच्या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे यावर. आणि हे आकडे बघितले की तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे आहोत आणि काय केलं पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण काय प्रमाणात आहेत आपण पाहतो आहोत. 3,50,167. सध्याच्या ॲक्टिव्ह केसेस हिमाचल प्रदेशातल्या आहेत 8,115. पंजाब यासह नवी दिल्लीमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह रुग्ण हे 1 लाखाच्या घरात आहेत. चंदीगडमध्ये 5,816. देशाच्या वेगवेगळ्या भागातले हे कोरोनाचे आकडे आपण पाहतोय आणि हे आकडे निश्चितच चिंताजनक आहेत. 45,565. उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत पण 71,000 रुग्ण सध्या उत्तर प्रदेशात आहेत. बिहारमध्ये सुद्धा काही फार बरी स्थिती आहे अशातला भाग नाही. थोड्याफार फरकानं पूर्वांचलमधली काही राज्य सोडली तर जवळपास सगळ्या देशात कोरोनाची आता 3री लाट ही वेग घेते. काळजी घ्या. पण हे केवळ भारतातच आहे नाही,
भारताच्या विविध राज्यांमध्ये असं नाही तर जगभरात अशाच पद्धतीनं संख्या वाढते. युरोपच्या देशामध्ये तर कोरोनाची लाट आली आहे, लाट. कोरोनाच्या या लाटेचा अमेरिकेला सुद्धा जबरदस्त तडाखा बसलाय. ओमायक्रॉन कमी घातक असला तरी अमेरिकेत काही राज्यात आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आता सैन्याला पाचारण करण्याची वेळ आली. जगभरात कोरोनाचा फैलाव. अमेरिकेत आरोग्य आणीबाणी. ऑस्ट्रेलियात मृत्यू दरात प्रचंड वाढ. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं जगातील अनेक देशात आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. विशेषतः जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाच्या या लाटेनं जेरीस आणलंय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढलाय. गुरुवारी 24 तासात अमेरिकेत तब्बल 8,51,910 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. दिवसभरात 1,42,388 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मिशिगन, न्यू मेक्सिको, न्यू जर्सी, ओहायो आणि रॉड आयलंडमधील रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सैनिकांना पाचारण करण्यात आलंय. अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर बनल्यानं आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढत असला तरी नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाली असल्याचा दावा अमेरिकेच्या संसर्ग रोग प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉक्टर फॉसी यांनी म्हटलंय. मुख्यत्वे हॉस्पिटलचा स्टाफ जो इन्फेक्ट होतोय आणि घरी राहतोय, स्टाफ ॲब्सेंटिझम, यामुळे देखील खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हॉस्पिटल जवळजवळ 25% अमेरिकन हॉस्पिटल्समध्ये स्टाफ ॲब्सेंटिझममुळे खूप मोठा स्ट्रेस निर्माण झाला आहे. पेशंट्स वाढलेत हे देखील खरं आहे, परंतु पूर्वीच्या लाटांच्या मानाने यावेळी परिस्थिती बरीच नियंत्रणात आहे इन टर्म्स ऑफ सिव्हिअर डिसीज किंवा मृत्यू या संदर्भात. जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असला तरी हा कोरोना महामारीचा एंडेमिक असल्याचा दावा काही युरोपियन संशोधकांकडून करण्यात आलाय. कोरोना विषाणूनं आता एक सामान्य आणि नियमित रोगाचं रूप धारण केलं असल्याचा दावा या संशोधकांकडून करण्यात आलाय. प्रसार जास्त झाल्यामुळे या व्हायरसच्या केसेस वाढत आहेत आणि हा खूप मोठा आकडा, लाख केसेस त्याच्या वर वेगवेगळ्या देशांमध्ये सध्या येत आहेत. भारतात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर केसेस आहेत. आपल्याकडे टेस्टिंगच आता गव्हर्नमेंटनेच कमी करून टाकलं, त्यामुळे टेस्टिंग कमी झाल्यामुळे आपला आकडा देखील आता इथून पुढे कमीच दिसेल. आपण जर अमेरिकेसारखं टेस्टिंग केलं तर आपला आकडा देखील 10 लाख 15 लाख असाच दिवसाला येईल. यात कुठलीच शंका नाही. हे कारण आहे हा कोरोनाचा प्रकोप पुन्हा जगभर होण्याचा. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाचा प्रभाव कमी करत असल्याचा दावा EU अर्थात युरोपियन संघाच्या संशोधकांनी केलाय. तर युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख मार्को केव्हर्लेरी यांच्या म्हणण्यानुसार कोविडचा अंत कधी होईल हे सांगणं कठीण असलं तरी ओमायक्रॉनमुळे लोकांमध्ये प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. सध्या कोरोना महामारीनं संसर्गाचा सर्वोच्च टप्पा गाठला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं मार्कोनी म्हटलंय. ओमायक्रॉन हा अँटीबॉडीजच्या ज्या तयार होतात कोविडच्या व्हॅक्सिनमुळे किंवा पूर्वीच्या संक्रमणामुळे याच्या प्रभावाला मानत नाही. इथे इम्युन एस्केप झालेला आहे. मात्र ज्या टी सेल म्हणजे पेशींमुळे जी इम्युनिटी येते व्हॅक्सिनमुळे किंवा पूर्वीच्या संक्रमणामुळे, तिला मात्र ओमायक्रॉन रिस्पॉन्स देतो. त्यामुळे जर व्हॅक्सिन घेतलेलं असेल आणि पूर्वी आजार झालेला असेल कोविडचा तर ओमायक्रॉनचं संक्रमण होईल, पण आजार कमी गंभीर असेल, मृत्यू, हॉस्पिटल ॲडमिशनची शक्यता खूप कमी असेल. EMA अर्थात युरोपियन मेडिसिन एजन्सीनं कोरोना लसीच्या बूस्टर डोस विषयी संशय व्यक्त केला. कोरोनाच्या चौथ्या डोस विषयी कोणतीच अचूक धोरण निश्चित नसल्याचं EMIच्या संशोधकांनी म्हटलंय. कोरोनाचा बूस्टर डोस वारंवार घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती EMA कडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 2 डोस मधील अंतर वाढवण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता असल्याचं मत युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख मार्को केव्हर्लेरी यांनी व्यक्त केलंय.
डोस सेफ आहे, त्यांना इमिजिएट कुठले काही मेजर कॉम्प्लिकेशन झालेले नाहीत. मात्र हे करण्याची गरज आहे का, की ही नसती उठाठेव आहे, हे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला कळेल. आत्ताच सांगणं मुश्किल आहे. काही लोकांना ते थोडंसं रिस्की वाटतं आहे, पण ॲज लॉंग ॲज पेशंट्स म्हणजे घेणारे लोक आहेत यांना तो डोस टॉलरेट होत असेल आणि मेजर कॉम्प्लिकेशन होत नसतील, तर माझं असं मत आहे की त्याच्यामध्ये खूप काही असं घातक मला तरी वाटत नाही. ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा फैलाव वाढलाय. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहर न्यू साऊथ वेल्स शहरात कोरोनानं 21 जणांचा बळी घेतलाय. एकीकडे नवीन रुग्णसंख्येत वाढ होतीये, तर दुसरीकडे रुग्णालयात भरती होणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. ऑस्ट्रेलियाची जी डेथची फिगर आहे 30 ते 50 लोक डेली मरत आहेत, लाखभर डेली पॉझिटिव्ह येत आहेत. तर हा काय खूप गंभीर असा आकडा नाही आहे मृत्यूचा. अमेरिकेमध्ये 1000च्या वर लोक मरत आहेत, हा मोठा आकडा आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेतली जी लोकसंख्या आहे ती भारत, साऊथ आफ्रिका याच्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिकेमध्ये 80+, 90+, 70+ लोक भरपूर आहेत आणि असे लोक की या वयातले आणि त्यांना वेगवेगळे आजार आहेत. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना संसर्गात 55% वाढ झाली. आफ्रिका वगळता अन्य देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. इकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. त्यामुळे चीन सरकारनं तियानजिन प्रांतातल्या जवळपास 1.5 कोटी नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतलाय. चीनमध्ये झिरो कोविड धोरण राबवलं जात आहे. सरकारनं कठोर निर्बंध लागू केली असून नागरिकांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य चीनी नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे तो आलाय, तो येतोय आणि तो येईलही. पण तरी त्याला जर का रोखायचा असेल तर सोपा मार्ग आहे. मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा. ताप वाटला तर डॉक्टरकडे जायचं टाळू नका. पादरा, न्यूज 18 लोकमत.